तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल पाहून समजलं असेल मी काय देणार आहे. आता लवकरच येत आहे श्रावण, तर त्यानिमित्तानं मी देणार आहे तुम्हाला PSD, PLP आणि CDR फाईल आणि PNG सुद्धा देणार आपण. तर फर्स्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचे. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लिंक्स दिसतील. फर्स्ट आहे आपली पेड लिंक, सेकंड आहे फ्री लिंक. त्याच्यानंतर आपलं टेलिग्राम वगैरे चॅनल आहे ते जॉईन करायचं आहे, तुम्ही ते जॉईन करू शकता. तर आता मी फर्स्ट तुम्हाला इथे रेझर पेजच्या आपल्या त्या लिंकवर क्लिक करून दाखवतो, पेडवाल्या लिंकवर. तर इथे तुम्हाला इथे डिटेल्स सूचना होते पूर्ण वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं ईमेल ID आणि मोबाईल नंबर जे काही असेल ते इथे फिल करून पेवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. पे केल्यानंतर थोडं वेळ वेट करायचे, त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक डाउनलोड होईल. जर तुम्ही ते मिस केलं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला सपोर्ट घेऊ शकता. व्हॉट्सअपला मेसेज केलं की तुम्हाला ते लिंक मिळून जाईल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फ्री डाउनलोड लिंक मिळते. याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग वगैरे पाहावी लागेल. स्क्रोल केल्यानंतर आता इथे तुम्ही डाउनलोड लिंक PLPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असं वेबसाईट ओपन होईल. इथे 20 सेकंड्सचा तुम्हाला वेट करायचे. त्याच्यानंतर कंटिन्यू येईल, तिथे कंटिन्यू क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचं. तर आता आपण आपल्या झिप फाईल वगैरे एक्स्ट्रा केल्यानंतर अशी PSD फाईल आपली ओपन होईल. याच्याकडे पाहू. तर इथे तुम्हाला फर्स्ट आपण टेक्स्टची तुम्हाला सांगतो टेक्स्ट काय काय. तर याच्यामध्ये हा कर्पूर गौरव हा डायरेक्ट टेक्स्ट आहे आणि याच्यामध्ये श्रावण मसारंभ हा पण टेक्स्ट आहे. याच्यामध्ये बाकी तुम्हाला इथं जे PNG वगैरे दिसतात, इथे PNGचा फोल्डर बनवलेला आहे डायरेक्ट. त्या सर्व PNG याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. पाठीमागचा बॅकग्राऊंड मी याला ब्लेंड केलेला सिम्पल ग्रेडियंट आहे आणि इथे शॅडो वगैरे टाकून मी एकदम मर्ज केलेलं आहे. इथे तुम्हाला बॅकग्राऊंडच्या लेअरमध्ये सर्व काय दिसेल. बाकीचं इथे काही मी ॲडव्हान्स केलेलं नाही आहे, फक्त तुम्हाला इथे दिसत असेल व्हाईट टेक्स्ट आहे, त्याच्याखाली शॅडो दिले, बस एवढंच आहे. बाकी तुमच्या क्लायंटचं नाव वगैरे इथे तुम्हाला चेंज करायचे, तुमच्या क्लायंटचं नाव चेंज करा. आणि जर असं HDR इफेक्ट पाहिजे असेल तर आपली पेड फाईलमध्ये तुम्हाला HDR इफेक्टसुद्धा पाहायला मिळतो, जो HDR इफेक्ट तुम्ही पेस्ट करू शकता. आपल्या बहुतेक भरपूर व्हिडिओजमध्ये मी दिलेला आहे. बाकीचे इथे ह्या बेलला मी एक मोशन ब्लर इफेक्ट दिलेला आहे, तुम्हाला तिथे दिसत असेल पपेट रॅप विथ मोशन. तर हे तुम्ही सुद्धा एक्सप्लोर करू शकता. याच्यात खूप काही शिकण्यासारखं आहे. नॉर्मली आपली जी शिवलिंग मिळते ती वालीच घेतलेली इथे, तुम्ही तीसुद्धा कुठेही वापरू शकता. बाकीच्या याच्यात काही विशेष एवढं केलेलं नाही आहे. आता आपण कोरल ड्रॉच्या फाईलकडे बघू. CDRमध्ये सुद्धा तुम्हाला इथं एवढं काही विशेष इथे पाहायला मिळत नाही. फक्त तुम्हाला हा जो इमेज आहे तो फोटोशॉपमध्ये तुम्हाला HDR इफेक्ट करावा लागेल. कॅमेराचा प्रिसेट आहे तो आणि ॲक्शनसुद्धा दिलेलं आहे मी. ॲक्शनसुद्धा तुम्ही डायरेक्ट प्ले करू शकता. पाठीमागे इथे तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण CDRमध्ये काही जास्त इफेक्ट नव्हते, म्हणून हा CDRमध्ये पण परफेक्ट मी बनवलेला आहे. बाकीचं तुम्हाला इथे जसं टेक्स्ट आहे, आपला टेक्स्ट आहे, इथे पण आहे तुम्हाला टेक्स्ट. आणि याच्यानंतर हे लिप्स वगैरे तिथे PNG तुम्हाला पॉवर क्लिप केलेलं आहे, तिथे चेक करू शकता तुम्ही. बाकीचं तुम्हाला इथे टेक्स्ट वगैरे सेम क्लायंटचं नाव वगैरे टाकायचंच आहे आणि बाकीचं याच्यात काही वेगळं नाही आहे. सेम PSD सारखंच तुम्हाला इथे दिसेल. आता आपण मोबाईलमध्ये सुद्धा सेम PLP फाईल अशीच पाहणार आहोत. कोरलड्रॉचं लेटेस्ट व्हर्जन आहे, तुम्हाला लेटेस्ट व्हर्जनच यूज करावा लागेल. इथे 2026 वापरतो आहे मी. जर तुम्हाला कमीवाला व्हर्जन पाहिजे असेल तर कमीवालासुद्धा आपण अपलोड करूया. फक्त तुम्ही DM करा, आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा, तुम्हाला त्या व्हर्जनमध्ये मी लिंक देईन. तर मोबाईलमध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आपलं पिक्सेल लॅब X तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. पिक्सेल लॅब X इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे अशी PLP फाईल आपली ओपन कशी करायची ते दाखवतो. पिक्सेल लॅब इथे मी ओपन केलेलं आहे. जर तुमच्याकडे माय प्रोजेक्ट शो होत नसेल तर तुम्हाला इथे सेव्हवर क्लिक करायचे आणि सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवर क्लिक करून एखादा वगैरे टाकून काहीतरी ओके करा. त्यानंतर इथे तुम्हाला माय प्रोजेक्ट्स दिसेल. या माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे .plp म्हणून आयकॉन दिसेल. या .plpवर क्लिक करायचा आणि जिथे तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही असे स्क्रोल करून त्या फाईलवर क्लिक करून ओपन अँड ॲडवर क्लिक करू शकता. ठीक आहे. तर इथे मी ॲड केलेली आहे ऑलरेडी आपली ही श्रावण मसारंभाची फाईल. तर तुम्ही सुद्धा इथे डायरेक्ट करू शकता तसंच. आता इथे तुम्हाला सर्व टेक्स्ट वगैरे दिसतील. तुम्हाला तुमच्या क्लायंटचं नाव बदलायचे, इथे क्लायंटचं नाव डबल क्लिक करून तुम्ही चेक करू शकता, जे काही चेंज करायचे ते करू शकता. इथे सुद्धा सेम टेक्स्ट आहे. इन्फिनिटी ऑपरला लॉक केलेलं आहे मी, इथे अनलॉक करू शकता. काही लेयर्स मी इथे लॉक करून ठेवलेलं कारण ते इकडे तिकडे मूव्ह होतील म्हणून मी लॉक्स करून ठेवलेले आहेत. बाकीचे सर्व टेक्स्ट तुम्ही इथे चेंज करू शकता. हा HDR इफेक्ट कसा द्यायचा तर आपला लाईटरूम आहे, मोबाईल लाईटरूम, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही HDR इफेक्ट देऊ शकता. एकदम इझी पडेल तुम्हाला. हे पाहू शकता तुम्हाला HDR आपला चांगला इफेक्ट आहे.